नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. देशभरात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यात महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय आणि आदेश काढण्याचा धडाका सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही शिंदे फडणवीस पवार सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याबरोबरच वेल्हे तालुक्याचे नामांतर करण्यास मान्यता देण्यात आली. यापूर्वी 11 मार्चला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 18 महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये राज्य सरकारने आणखी 26 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 33 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय म्हणजे राज्यात सर्व शासकीय कागदपत्रांवर उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम नोंदवण्याचे बंधनकारक करणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. राज्य सरकारच्या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करायची असं ठरवलं होतं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्र्यालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे असे करण्यात आले आहे. अहमदनगर शहराचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचसोबतच पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे नावही राजगड करण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील 13 कोटी नागरिकांची महत्त्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. तसेच वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. यात भाजपाला सर्वात जास्त जागा हव्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कोंडी होत आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा दावा केलाय. अजित पवार गटाचे 22 आमदार माघारी फिरून पुन्हा शरद पवार गटात येतील असा दावा रोहित पवार यांनी केलाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे बारामतीमधून लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत. आज पत्रकार परिषद घेत शिवतारे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने ठराव पास करण्यात आला आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे बारामती येथील लोकसभेची निवडणूक आता तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान यावेळी विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका देखील केली. शरद पवार यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आणि सरकारवर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकार विरुद्ध प्रचंड नाराजी आहे. देशात सरकार विरोधात प्रचंड अस्वस्थता आहे. याचा फटका सरकारला बसणार आहे. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर विरोधकांच्या विरोधात केला जात असल्याचे शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. त्याला आता नितीन गडकरी यांनीही प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी दिलेली ऑफर हास्यास्पद आणि अपरिपक्वतापूर्ण असल्याचा टोला नितीन गडकरी यांनी लगावलाय. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही यात्रा 17 मार्चला शिवाजी पार्कवर पोहोचणार आहे. येथे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची एकत्र सभा होणार आहे. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर येऊन पूर्वीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात अपमानजनक वक्तव्य केलं तर ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनता राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींना दिलाय. पुण्यामधील मनसेचे मातब्बर नेते वसंत मोरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना दे धक्का करत पक्षालाच रामराम केलाय. त्यामुळे वसंत मोरे भविष्यामध्ये कोणता राजकीय निर्णय घेणार याची चर्चा आहे.
दरम्यान वसंत मोरे यांच्यासाठी आता काँग्रेसने पहिल्यांदाच सूत्र हलवताना त्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी काँग्रेसचे ऑफर घेऊन वसंत मोरे यांच्या भेटीला गेले आहेत, असे माजी आमदार मोहन जोशी म्हणाले. लोकसभेच्या रणधुमाळीत सर्वच पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळतंय. अशातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटानं उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली. इकडे अमोल कीर्तीकर यांना जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीवरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आणि तिकडे संजय निरुपम नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यातच आता संजय निरुपमांनी माजी मुख्यमंत्री आणि नुकतीच काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा आहे. अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.